मराठी विषयाचा शब्दकोश हा पाठ अभ्यासणार आहोत। विषय मराठी। बरोबर। हे काय आहे? स्थूल वाचन। काय आहे? स्थूल वाचन आहे। स्थूल वाचन। पाठ 6वा। पाठाचे नाव शब्दकोश। शाळेतील दोन मैत्रिणी, एक नेहा आणि दुसरी सायली, या दोन मुली आपापसात संवाद साधत आहेत। हा संवाद आपल्या वर्गातील दोन मुली या ठिकाणी सादर करणार आहेत। स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शब्दामध्ये दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे। हो ना गं? हो असाच आहे। का गं? अगं मागच्या धड्यात तो शब्द आला होता तेव्हा बाईंनी त्या शब्दाचा अर्थ सांगितला होता घरी। दोन्ही शब्द तू नीट बघितलेस का? कसे लिहिले आहेत ते? आपण आता पुस्तकातच बघूया कसे लिहिलेत ते। हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन। अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे। बरोबर। दिन शब्दात दी दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब। दिन शब्दात दी ह्रस्व आहे, दिन म्हणजे दिवस। शब्दाची किती गंमत आहे ना। अक्षरात बरोबर साम्य, पण लेखनाच्या फरकामुळे अर्थात केवढा फरक। आपण दोघी जणी असेच नवीन शब्द व त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया। पण कसे? आपल्याला अर्थ विचारायला सारखे बाईंकडे जावे लागेल। अगं नाही, मला माहित आहे ना त्याची गंमत। शब्दांचे अर्थ आपणच कसे शोधायचे ते मी तुला दाखवते। चल। सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामध्ये दिन या शब्दाचा अर्थ दिवस आहे। हो ना गं? हो असाच आहे का गं? अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता घरी। दोन्ही शब्द तू नीट बघितलेस का? कसे लिहिले आहेत ते? आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते। हा बघ मागचा धडा आणि या शब्द दिन। अरे हो, दोन्ही शब्दात लिहिण्यातच फरक आहे। बरोबर। दिन म्हणजे दीर्घ, म्हणजे दिन म्हणजे गरीब, आणि दिन हा शब्द ह्रस्व आहे, दिन म्हणजे दिवस। अरे हो, शब्दाची किती गंमत असते ना। अक्षरात बरोबर साम्य, पण लेखनाच्या फरकामुळे अर्थात केवढा फरक। आपण असे नवनवीन शब्द शोधू आणि त्यांचे विविध अर्थ समजून घेऊ। अगं पण कसं? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला। अगं नाही, माझ्याकडे एक गंमत आहे, मी तुला सांगते। शब्दांचे अर्थ कसे समजून घ्यायचे हे मी तुला दाखवते। चल। स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमध्ये दिन या शब्दाचा अर्थ दिवस असा आहे। हो ना गं? हो तसाच आहे का गं? बाईंनी आम्हाला मागच्या धड्यात हा शब्द आला होता। बाईंनी आम्हाला या शब्दाचा अर्थ गरीब असं सांगितलं होता। दोन्ही शब्द नीट बघितलास का तू? कसे लिहिलेच होते? आपण आता पुस्तकात बघूया कसे लिहिले आहे ते। हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन। अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे। बरोबर। दिन हा शब्दात दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब। दिन हा शब्दात दिन ह्रस्व आहे आणि दिन म्हणजे दिवस। शब्दाची किती गंमत आहे। हो ना। अक्षरात बरोबर साम्य आहे, पण लेखनाच्या फरकामुळे अर्थात केवढा फरक। आपण दोघी जणी हा नवीन शब्द आणि विविध अर्थ रोज समजून घेऊया। अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला। अगं नाही, मला माहीत आहे त्यांची गंमत। शब्दात अर्थ आपण आपले कसे शोधायचे मी तुला दाखवते। चल। चल। सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन शब्दामध्ये दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे। हो ना गं? हो असाच आहे का गं? अगं मागच्या धड्यात तो शब्द आला होता तेव्हा बाईंनी त्या शब्दाचा
कृपया लाईक व सबस्क्राईब करा.